वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतिगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय। NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे। या वसतिगृहाची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे। इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात। पाहूया एक रिपोर्ट। जीर्ण झालेलं छत, मोडकळीस आलेला जिना, भिंतींना ठिकठिकाणी गेलेले तडे, खिडक्यांना तावदानांचा पत्ताच नाही। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एखाद्या भग्न इमारतीसारखी इथली परिस्थिती। जनावरांच्या गोठ्यापेक्षाही या इमारतीची वाईट अवस्था आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे अंधांचं वसतिगृह आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वसतिगृहाचं हे कटू सत्य आहे। 18 ते 40 वयोगटातील अंध व्यक्तींना इथं 4 वर्षांचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं। त्यासाठी समाज कल्याण खात्याकडून NSD संस्थेला अनुदान दिलं जातं। मात्र इथली परिस्थिती पाहता ते अनुदान खरंच या अंध व्यक्तींसाठी खर्च केलं जातं का, असा प्रश्न इथली परिस्थिती बघितल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही। इथं अंधांसाठी असलेल्या कॉटवर ढेकणांचा कब्जा, गाद्यांची दुरवस्था, इमारतीतील इलेक्ट्रिकची वायरिंग जुनाट झाल्यामुळे पावसाळ्यात शॉक बसण्याच्या घटना घडतात। स्टाफ, वॉर्डन कोणत्याही कामात लक्ष घालत नाहीत। तसंच ह्या बिल्डिंगचं जे वायरिंग आहे खूप जुन्या पद्धतीचं वायरिंग आहे, ज्याच्यामध्ये पाणी शिरलं तर शॉक बसतो। 1987 साली या संस्थेने वायरिंग केलं, त्याच्यावरती अजून वायरिंग केलेलं नाही। ना वॉर्डन लक्ष देत, ना कमिटी लक्ष, ना कुठलाच अधिकारी काय बघतच नाही। रात्रभर मुलं जागे राहतात आणि परत सकाळी उठून त्यांना इथे कामावर बसावं लागतं। NSDच्या या वसतिगृहात सध्या 50 अंध व्यक्ती असून त्यांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ना संस्थेच्या व्यवस्थापनाकडे वेळ आहे, ना समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे वेळ आहे। झी मीडियाची टीम या वसतिगृहात पोहोचल्याचं समजल्यावर वसतिगृह व्यवस्थापनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांची एकच धावपळ उडाली। मला सांगा, गाद्या तुम्हाला आजच सांगितलेलं का आम्ही आलो म्हणून तुम्ही? नाही, असं काय नाही। मुंबई सारख्या महानगरातील अंधांच्या वसतिगृहाची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील वसतिगृहांचं काय, असा प्रश्नही या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। आपल्या आयुष्यात असलेला अंधार दूर करण्याचा या सगळ्या अंध विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे। मात्र निर्ढावलेली शासकीय व्यवस्था या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच अंधारात ढकलू पाहतीये। त्यामुळे त्यांच्या आयुष्याचं हे चित्र कधीतरी बदलणार आहे का, असा संतप्त सवाल हे सगळे विद्यार्थी उपस्थित करतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।